नमस्कार. टिकली पडली वाटतं की आता मी जेवून झाले, तिलाही जेवण दिलं छोटीला. आणि इकडे बघा ना कसं छान ऊन आलं आहे. पशुपक्ष्यांना इकडे आणलं परत. मग अशी हॉलला ठेवलेलं तर छान चण्याचं कालवण, भेंडी बनवली आणि आता आली तर ती टिकली पडली वाटतं. तर बघा ना किती छान ऊन आलं हे बघा, आहे ना, मस्त ऊन आलं हे बघा, छान असं ऊन पडलं आहे. आणि 4:30-4ला ऊन येतं बरोबर. इकडे 4ला 1 तासभर असतं 5 वाजेपर्यंत. आता काहीतरी 4:30 झालेले आहे. तर कहाँ चले जहाँ तुम ले चला, फिर भी मंजिल कहाँ जहाँ हमसे मिलो, कहो कहाँ चले जहाँ तुम ले चलो. दाखवते पंची पण बघा ना कसे आहे बघा. हॅलो. नील आणि तारा इटिंग करताय आणि हा पाणी पितोय तिकडे. याचं नाव काय? टुई पाणी पितोय. आता लारा पण गेली पाणी पियायला. आणि लारा पाणी कशी पिते माहिती आहे का? लारा पाणी कशी पिते माहिती आहे? एकदा जायचं फक्त चोच बुडवायची आणि बाद झालं पाणी पिणं. तर बघा. हॅलो लारा. लारा. हॅलो लारा. लारा. तर ते बघा आता सध्या जोरात ईटिंग चालू आहे दोघांचंही. तर खाऊ देत त्यांना. काय सांगते की छान उन्हा आता की नाही असं छान आता फिरायचं मस्त. आणि आता गणपती येत आहेत ना, तर यंदा पण आपण ठरवलं की छान गणपती दर्शन घ्यायचं आपल्या जुन्या मुंबईत. आपली मुंबई ही नवी मुंबई आणि जुनी मुंबई म्हणजे आमचं कर्मस्थान. कधी कधी वाटतं की DK पोमन शाळा कुठे होती तिकडे जावं, शाळेत जुनी शाळा पाहून यावी. ग्लोब मिल पॅसेज, पांडुरंग बुटकर मार्ग, जिथे मी 5वी शिकले, जिकडे माझी 5वी 6वी 7वी असं 3 वर्ष झालं. ग्लोब मिल पॅसेज 1-2 व्हिडिओ मी पाहिलेले. पांडुरंग बुटकर मार्ग वरळी. तर जाऊया तिकडे. माझी शाळा पाहायला कधी गेली तर तुम्हाला नक्की व्हिडिओ करून दाखवेल. आणि लालबागलाही आमच्या आजोबांची खोली होती, तिकडे जुन्या आठवणी निघतात, तिकडे कधीतरी जावं. आता मुंबई जुनी काही राहिली नाही. रंगारी बदक, चाळीतल्या मैत्रिणी, खूप साऱ्या अशा म्हणजे जुन्या मैत्रिणी होत्या. शाळेतनं आम्ही चहाची सवय तेव्हाच लागली. त्या मैत्रिणीकडे चहाला गेलेली आणि टोस्ट दिला तिनं. आणि घरी आल्यावर नाईनं चांगलं मारलं दुपटलं. कारण सांगून नव्हती गेली. म्हणजे शाळेतनं सुटली की चालली, मैत्रीण बोलली चल ग तर गेलं. तर असं असतं म्हणजे लहानपणच्या. आणि बाजूला दीपक टॉकीज होती. मुंबई म्हणजे बोलतात ना समुद्र आणि मुंबई आणि नवी मुंबई हेच आमचं. आता असं लोक विचारतात तुमचं गाव कुठलं. काल आम्ही एका पूजेला गेलेलो सत्यनारायणाच्या, तर तिथे असे हिला विचारत होते. तर आता असं वाटतं की गाव कुठलं असं कोणी बोललं की आपण सांगायचं मुंबईच आमचं गाव आहे. तर छान असा उन्हाचा हा कोवळा नाश्ता घेत आहेत. कोवळं नाही, हे संध्याकाळचं ऊन आहे. तर तेच तुम्हाला मी दाखवलेला हा माझा पहिला व्हिडिओ होता. तो ॲक्च्युली तो कुठे गेला मला शोधावं लागेल. तर झाले असतील 1 जून बरोबर. म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट. तर पहा ऑगस्ट अजून चालू आहे. ते निदान 2.5 महिने आपण धरूया. आता 2.5 महिन्यात झाडांची ही अशी वाढ झालेली आहे माझ्या, जे मी तुम्हाला या कुंड्यांमध्ये करून दाखवलेलं. तो व्हिडिओ मी कालांतराने कुठेतरी ठेवला आहे. तर असं हे या झुल्यावर मी इकडे सांगितलं आहे. असं एक मला प्लॅस्टिकचं छान पोपट हवं आहे. बस कुठलाही पक्षी चालेल, कुठलाही. म्हणजे मला छान असे एक इथेशी छोटीशी गार्डन होईल. तेव्हा यांचं चालू झालं. तर आता मी त्यांच्या खेळण्याचं, त्यांच्या मस्तीचा दुसरा व्हिडिओ बनवते. तर असेच पाहत राहा.
केसांना आता थोडंसं हे करावं लागेल. इकडचे पुढे ते आहे आणून ठेवले. ते असं फक्त एवढं थोडंसं काही मिळतं का त्याचं काहीतरी प्रोडक्ट आहे का ते पाहावं लागेल. एवढे इथेच आहेत ते. हे तर आपलं म्हणतात ना, आमच्या अनुभवाचं हे शान आहे. मग जीवनातले अनुभव. जीवन काय असंच नाही आहे जगत आलेलं इथपर्यंत. वर सगळं असं एखादं नाही का, एखादं बापजाद्यानं कमावून ठेवलेलं आहे भरपूर, की काय जायचं गावाला, भरपूर धान्य टाकायचं आपल्या गाडीत आणि बापजाद्यांनी दिलेलं भरपूर सगळं विकू खायचं. आपलं तसं नाही आहे. ये हमारे जीवन जीने का ये अनुभव, जीवन जीने की कला. तर हे तर बरं वाटतं. तर चला असेच पाहत राहा, लाईक करत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.